तर वारकरी होऊन तू पंढरपूरला जाय हे म्हणण्याचं काय कारण आहे? तर त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत अंतःकरणाची वृत्ती बनत नाही तोपर्यंत खरं दर्शन आपल्याला घडत नाही. खूप चांगलं ऐका आहे. या जगामध्ये माणसं तेच पाहतात जे त्यांच्या आतमध्ये आहे. चांगलं लक्षात घ्या. या जगामध्ये जग जसं आहे तसं पाहण्याची क्षमता माणसामध्ये नाहीच आहे. म्हणून शास्त्रामध्ये त्याला दृष्टी सृष्टीवाद आणि सृष्टी दृष्टीवाद सांगितला. त्याचा विस्तार जास्त करत नाही. सृष्टी दृष्टीवादामध्ये सृष्टी जशी आहे तशी पाहणं आणि दृष्टी सृष्टीवाद याचा अर्थ तुमच्या अंतःकरणामध्ये जी भावना आहे त्याप्रमाणे जगाला पाहणं. म्हणजे काय? या जगामध्ये आपण तेच पाहतो जे आपल्या मनामध्ये आहे. सोपं करून सांगतो. आपल्या पोटामध्ये जर भूक असेल, बऱ्याच दिवसाची म्हणजे आपल्याला जेवायला मिळालं नसेल, बऱ्याच दिवसाची भूक असेल आणि एखादा कीर्तनकार, एखादा विचारवंत सांगत असताना चंद्राचं वर्णन करून जर असं सांगत असेल हाताने, तर खाली बसणाऱ्या माणसाला चंद्र नाही भाकर दिसेल. या जगामध्ये तुम्ही जी वस्तू जशी आहे तशी पाहू शकत नाही. तुमच्या मनामध्ये आहे ते दिसत असतात. म्हणून या जगाकडे पाहत असताना काही ना काही माणसं शत्रू दिसतात, पण ते शत्रू असते तर सगळ्यांना शत्रूच दिसायला पाहिजे होते. नाही, इतरांना ते मित्र दिसतात. आपल्या मनामध्ये या जगाविषयी जी भावना आहे ती भावना आपण या जगावर आरोपित करून त्या जगाला त्याप्रमाणे पाहतो. खरं असं आहे की वारकरी न होता पंढरपूरला जरी माणसं गेले तर तिथलं पंढरपूरमधलं खरं दर्शन त्यांना घडणार नाही. खूपच माणसं असे म्हणतात की काय पंढरपूरला भारूडपणा ना की शेजारीनं बरं नाही केलं का बया आणि मला पंढरपूरला नेलं का बया. त्याने ते सगळं व्यंग त्याच्यामध्ये सांगितलं. पंढरपूरला जाऊन काय दिसेल? म्हणजे माणसं संडासला बसतात इकडं तिकडं. महाराज असं आहे की कुठल्याही तीर्थाचे 3 रूप असतात: आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक. केवळ आधिभौतिक रूप तुम्ही जर पाहून आलात तर तुम्हाला त्याचा महिमा कळणार नाही. आणि म्हणून अंतःकरणामध्ये जोपर्यंत अंतःकरणाची वृत्ती शुद्ध होत नाही तोपर्यंत त्या त्या क्षेत्राचा महिमा कळत नाही. कसं सांगावं आपल्याला? नाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. नाथ महाराजांचा रोजचा नियम की सकाळी गोदावरीवर स्नान करण्यासाठी जायचं. आणि त्यांच्यासोबत त्यांचा शिष्य असायचा उद्धव. महाराजांचं स्नान झालं, ओल्या कपड्याची घडी आपल्या खांद्यावर टाकल्याने नाथ महाराज जायला लागले. गल्लीमधून एक समोरून वेश्या आली आणि वेश्या येऊन नाथ महाराजांचं दर्शन तिनं केलं. आणि ते म्हणजे महाराज, आम्ही रोज संध्याकाळी तुमचं जे भागवत चालतं ना त्या भागवत कथेला ऐकण्यासाठी येते. नाथ महाराज म्हणतात वा वा छान आहे. बर मग महाराज, आम्ही वेश्या आहे हो. बर ठीक आहे. मग माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या माडीवर यावाच. नाथ महाराज म्हणले हरकत नाही. पण जेव्हा नाथ महाराज त्या माडीवर जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचा शिष्य उद्धव त्यांचं धोतर धरून ओढायला लागला. म्हणला महाराज, अहो तुम्ही चालले तिच्या माडीवर खरं, पण ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? नाथ महाराज म्हणले तू मला सांगू नकोस ती कोण आहे. माझं सद्बुद्धीचं आसन आहे आणि सद्गुरूची परिपूर्ण दया माझ्यावर आहे. जिथं जाईल तिथलं वातावरण मी शुद्ध करून टाकेल. सद्बुद्धीचे घालून सद्बुद्धीचे घालून दया परिपूर्ण क्षमता विभूती चर्चो निर्जान वाचे उच्चारी केशव झाली संध्या संदेह माझा गेला. पुढे का
सहज करमेती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे हा अवघा जनार्दन. नाथ महाराज म्हणतात की तुला लोक दिसत असेल परंतु मला या जनतेच्या रूपाने माझा जनार्दन सगळीकडे भरून उरलाय हे दिसतंय. म्हणून पंढरपूरला जायचं तर सामान्य दृष्टीने जर तू तिथं जाशील तर पंढरपूरचं दर्शन तुला घडणार नाही. होय होय वारकरी. आता प्रश्न असा पडला की वारकरी हो दोनदा म्हटलेत, बरेच अर्थ आहे त्याचे महाराज. होय होय म्हणण्याचं काय कारण, याला शास्त्रामध्ये विप्सा म्हणतात. विप्सा 3 वेळा मनुष्य डबल डबल बोलतो. अति आदर असेल तर परत परत बोलतो, पूर्णता सांगायची असेल तर परत परत बोलतो, आणि निश्चय सांगायचा असेल तर परत परत बोलतो. याला विप्सा असं म्हणतात. आदर असेल एखाद्या विषयी तर आपण बोलतो आपण या बरं, पण नुसतं या नाही, या या, आणि तोही सांगतो हो मी नक्की नक्की येईल हा निश्चय. आदर असेल तर बसा बसा, आदराने म्हणून परत परत बोलतो. पूर्णतेनं मनुष्य परत परत बोलतो. होय होय म्हणत असताना तुम्ही आदराने वारकरी व्हा. जया परमार्थाची झाड, जया परमार्थाची झाड, जया परमार्थाची झाड, तेने कानावेली भजनाची नमस्मरणे आदर अर्थात वारकरी हो आदराने हो, दात होट खाऊन नाही, निश्चयाने हो, देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव आणि पूर्णतेने हो. काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधितीना. होय होय म्हणण्यामध्ये आहे बहिरंगाने वारकरी हो, बहिरंगाने वारकरी. गोपीचंदन ओटी तुळशीच्या हार मिरविती गळा रे, टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे. वारकरी म्हणण्यामध्ये पहिलं तू गळ्यामध्ये माळ घाल, डोक्याला गोपीचंदन टिळा तू लाव. वारकऱ्याचं बाह्य आचरण तू जीवनामध्ये आल, त्याच्यासाठी सुद्धा हिंमत लागते बरं का. बरेच माणसं म्हणतात माळा आणा महाराज पण छोटी आणा. का बरं? बाकीच्या माळ्या दिसायला पाहिजे सगळ्यांना, तुळशीची नको का दिसायला. म्हणून अगदी तारुण्यामध्ये डोक्याला गंध लावण्यासाठी आणि गळ्यामध्ये माळ घालण्यासाठी हिंमत असावी लागते, कुणाची पण नसते. हे सगळे तरुण जेव्हा तारुण्यामध्ये हे सगळं करतात ना, त्यांनाही फाटक्या चीज घालू शकतात ते पण, आणि तेही फिरू शकतात. पण या काळामध्ये धोतर घालणं आणि या काळामध्ये कपाळाला गंध लावणं याच्यासाठी अंगामध्ये विराणी यावी लागते. म्हणून होय होय बाह्यरंगाने वारकरी हो, अंतरंगाने वारकरी हो. वारकरी कुणाला म्हणावं. चला वेळ संपत आला आपला. काया वाचा मने जीवे सर्वस्वी बाप रखुमा देवी वरून श्री विठ्ठलाचा वारी कर. कायेनं वाचेनं मनाने जीवाने भगवंताच्या ठिकाणी समर्पण करणं त्याचं नाव वारकरी आहे. कायेनं काय देह घालू करवती कर्मणी
टाकूया भितरी अग्नी माझी. देवा, तुला प्राप्त करून घेण्यासाठी हा देह काय कापून घेऊ का, अग्नीमध्ये टाकू का, काय करू, की कायेनं सेवा करून तुला मला प्राप्त करून घेता येईल अशी तळमळ ज्याच्या जीवनामध्ये आली तो वारकरी. वाचन वारीमध्ये बरेच माणसं पुढं पुढं चालतात, पुढं चालतात, पापाची कळप पळती पुढं असते म्हणतात. परंतु वारीमध्ये जर चालायचं तर खऱ्या अर्थाने वाचिक तप व्हायला पाहिजे. रूप पाहता पहिली चाल झाली आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो, उंच नीच काही नेणे भगवंत. पुढे उठा उठा साधू संत साधा फुले. हा, आता ते ज्या परंपरेचे असेल योगी या दुर्लभ देखीला साजर. काया वाचा मने, आणि मनाने त्याचा संकल्प करायचा आणि जीव त्याच्यावर ओवळून टाकायचा. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. आता थोडेसे 6 अर्थ तेवढं बोलताना थांबतो. वारकरी शब्दाचे एक 6 अर्थ जे थोडं चिंतन करून आलोय तेवढे आपण बघूया आणि नंतर अगदी 5 मिनिटांमध्ये थांबूया. वारकरी या शब्दामध्ये 2 शब्द एकत्र आलेत, वारी आणि कर किंवा वार आणि करी. तर या वार शब्दाचे काही विचारवंतांनी 6 अर्थ केले. आपण बसतो की बघूया याच्यामध्ये. वार शब्दाचा पहिला अर्थ आहे, वार शब्दाचा पहिला अर्थ आहे द्वार. ज्याच्या जीवनामध्ये द्वार आहे, द्वार आहे म्हणजे काय, देवाची द्वारी उभा क्षण भरी. अर्थात नामस्मरण करणारा जो आहे म्हणजे वारकरी म्हणजे नामस्मरण करणारा तो वारकरी. वार शब्दाचा दुसरा अर्थ केला आहे की जो अवगुण विकार यांच्यावर वार करतो त्याचं नाव वारकरी. बळीयाची अंकिता मी झालो बळीवंत, लाथाळीला संसार आणि केला षडउर्मीचा मार. म्हणून जो विकारांवर वार करतो तो वारकरी, दुसरा अर्थ झाला. तिसरा अर्थ वार शब्दाचा अर्थ तो आच्छादन. आपल्या जीवनामध्ये असलेलं ज्ञान भक्ती सामर्थ्य जो झाकून जगतो त्याचं नाव वारकरी. क्या बात आहे. वारीमध्ये बरेच माणसं आपलं प्रदर्शनही घडवतात, पण आपल्याकडे सगळं काही असून सुद्धा मज पामराय काय हे प्रमाण माहिती आहे तुम्हाला. दुसरा आहे बळतरी नागवती काळा. किती बळ आहे त्यांच्यामध्ये, काळालाही पराजित करण्याचं बळ त्यांच्यामध्ये आहे. बळतरी नागवती काळा. पुढे का लीन तरी सकळांच्या तळा. पुढे उदार तरी देहासी सकळा. जाणो निकळा सर्व नेणते हरी तैसे हरीचे. सगळं काही कळून सुद्धा अगरवता होणे असते जयाची विनयो हेची संपत्ती. जय 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 मंत्र अर्पिती माझ्याची ठाई. मग वारकरी शब्दाचा तिसरा अर्थ केला की आपल्या ठिकाणी असलेलं सामर्थ्य झाकून जो जगतो त्याचं नाव वारकरी. 3 झालेत, अजून चौथा करूया. वार शब्दाचा अर्थ आहे शंकर. जो आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्याला शंकर करून टाकतो. म्हणजे काय, आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्याला त्याची जीवत्व दशा न ठेवता त्याला शिवत्वापर्यंत घेऊन जातो तो वारकरी. असो हे तिथी जयावरी झळके की पद्म करो माथा पारुखे. तो जीवची परी तुके महेश. तो जीव जरी असला तर आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्या जीवाला जो शिव करून टाकतो त्याचं नाव वारकरी. किती झाले, 4. 5वा अर्थ
जो आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्याच्या जीवनामध्ये वार शब्दाचा अर्थ केला. वार शब्दाचा अर्थ आहे जल. वारी शब्द आहे आणि वारी म्हणजे जल. एकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे का? हा. तर वार या शब्दाचा अर्थ केला जल, वर्षाव. आपल्या जीवनामध्ये आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्याच्या जीवनामध्ये जो आनंदाचा वर्षाव करतो तो वारकरी. वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. किती अर्थ झालेत? 5. आणि शेवटचा अर्थ बघा, वार शब्दाचा अर्थ दिवस. कोणता वार आहे आज? जो आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये आनंदाचा दिवस उगवतो तो वारकरी. मावळवेत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जिने विकाशू वंदू आता बाबा अहंकार निषेधनधार. वचनी उठशी पहाड माता भक्ती आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्या जीवाच्या जीवनामध्ये तो सोनियाचा दिवसाची अमृते नामाठविता रूपी प्रगट पै झाला. होय होय वारकरी